नमस्कार. इन सोलापूर न्यूज चॅनलच्या विशेष संवाद या कार्यक्रमात मी गिरीश मंगरुळे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे. आज या अंतर्गत आपण यशोधरा सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर विपुल पाठक यांच्याशी संवाद साधणार आहोत. पक्षाघात ज्याला आपण पॅरालिसिस म्हणतो, तर त्याची नेमकी कारणं काय? अलीकडे हे प्रमाण वाढलेलं आहे. आपण पाहतो की माणूस धडधाकट असतो आणि अचानक त्याला पॅरालिसिस होतो आणि त्याचं संपूर्ण पुढचं जीवनच जणू यात उद्ध्वस्त होतं. तर नेमके याची कारणं काय, याची लक्षणं काय आणि काय काळजी घेतली पाहिजेत जेणेकरून आपल्याला या रोगापासून लांब राहता येईल? तर या संदर्भात आपण डॉक्टर विपुल पाठक यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर, आपलं खूप खूप स्वागत या कार्यक्रमात. धन्यवाद. सर, आपण सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन आहात. तर साधारण आपण आपलं वैद्यकीय शिक्षण साधारण कुठं पूर्ण केलं आणि त्यानंतरची प्रॅक्टिस या संदर्भात काय सांगाल नेमकं? मी थोडक्यामध्ये सांगतो. मी माझं 11वी-12वीपर्यंतचं शिक्षण लातूर इथून पूर्ण केलं. नंतर MBBSचे जी आपण म्हणतो की अंडर ग्रॅज्युएट एज्युकेशन असतं ते मी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नांदेड इथून पूर्ण केलं. नंतर त्यानंतर मी MS जनरल सर्जरी जे पदवी उत्तर शिक्षण असतं ते मी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज औरंगाबाद, ज्याला घाटी म्हणतो आपण, तिथून मी पूर्ण केलं. नंतर मी 2 वर्ष महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये सर्व्हिस, जो की आम्हाला म्हणजे बंधपत्र मध्ये आम्हाला करावं लागतं, ते मी BJ मेडिकल कॉलेजला मी पूर्ण केलं. 2 वर्ष होतो मी, असिस्टंट प्रोफेसर होतो. आणि त्यानंतर माझं जे सुपर स्पेशालिटी आपण म्हणतो ते मी MCH न्यूरोसर्जरी राम मनोहर लोहिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस लखनौ इथून मी ते पूर्ण केलं. आणि नंतर मी एक 5 ते 6 महिने मी हैदराबादमध्ये एका कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये होतो. आणि नंतर इथे सोलापूरमध्ये यशोधरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचं नवीन युनिट स्टार्ट होणार होतं. त्याच्यानंतर मग मी इथे जॉईन झालो डिसेंबरमध्ये. सर, खरं तर न्यूरोसर्जन आपण आहात. खरं तर हा एक न्यूरोविषय किंवा मेंदू संदर्भातला एक तसा क्लिष्ट भाग मानता येईल. तुम्हाला नेमकं या संदर्भातच का, तुम्हाला याकडेच का वळावं वाटलं? काय नेमकं म्हणजे जनरल सर्जरीनंतर जनरल सर्जरी करताना ते शिक्षण घेताना तिथे न्यूरोसर्जरी रिलेटेड खूप केसेस यायच्या आणि त्यांच्यामध्ये आपल्या देशामध्ये न्यूरोसर्जनची संख्या ही खूप कमी आहे. आणि पेरिफेरी म्हणजे पुणे मुंबईसारख्या ठिकाणी हे डॉक्टर खूप अवेलेबल आहेत, पण नंतर सोलापूर, औरंगाबाद, मराठवाड्यामध्ये आणि या रिजनमध्ये खूप कमी संख्या आहे. आणि त्याची जी परीक्षा असते ती पण खूप अवघड असते आणि ट्रेनिंग पण अवघड असतं. पण याच्यामध्ये जी गरज होती जास्त डॉक्टरांची, आणि मुख्यतः म्हणजे आजूबाजूच्या प्रदेशामध्ये, फक्त पुणे मुंबई सोडून बाकीकडे पण या सुविधा भेटल्या पाहिजेत, हा विचार डोक्यात ठेवून मी न्यूरोसर्जरी ही ब्रांच सिलेक्ट केली. नक्कीच सर, अत्यंत सरांनी खूप चांगली माहिती या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. सर, आपण पाहतोय की आजची जीवनशैली हे मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. स्पर्धात्मक युग आहे, रोजची धावपळ वाढली आहे, ताणतणाव आहेत आणि या सगळ्या ताणतणावात मेंदूवर देखील मोठ्या प्रमाणात ताण पडतो आहे. आणि याच्यातूनच कुठंतरी मेंदू संदर्भातल्या आजारांशी आपण सामोरं जातो, आजारांना सामोरं जातो आहे. आणि यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पक्षाघात. अलीकडे याचं प्रमाण आपण खूप पाहतो आहे. आणि एखादा चांगला माणूस असतो, चांगला तरुणाबांड असतो, धडधाकट असतो, आणि अचानक या परिस्थितीला तो सामोरं जातो आणि याच्यात अख्खं कुटुंब देखील कोलमडून जातो. तर हा पक्षाघात म्हणजे नेमका काय, काय सांगाल याच्या संदर्भात? पक्षाघात एक मेंदूचा असा आजार आहे की त्याला आपण खूप नावाने ओळखतो. काही लोक, गावाकडची जे लोक असतात ते लकवा म्हणून ओळखतात. शहरामध्ये अर्धांगवायू किंवा पक्षाघात हे शब्द वापरले जातात. बाकी काही लोक झटका येणं, अंगावरून वारं जाणं, हे असे पण काही जण शब्दप्रयोग गावाकडचे लोक याच्यासाठी करतात. तर यामध्ये होतं काय की मेंदू हा आपल्या शरीराचं सर्वांगीण एक कंट्रोल सेंटर असल्यासारखं काम करतो. आणि सगळ्या हातापायांच्या हालचाली आणि सगळ्या अवयवांचे जे कंट्रोल्स असतात ते मेंदूमधून होतात. तर त्यामध्ये काय होतं की मेंदूच्या एखाद्या भागामध्ये रक्तपुरवठा कमी झाल्याने किंवा रक्तस्राव झाल्याने तर त्या मेंदूच्या पार्टवर खूप दबाव निर्माण होऊन किंवा त्याचं काम थांबवून तो जो मेंदू कंट्रोल करणारा पार्ट आहे, समजा हात असेल, पाय असेल, किंवा आपण म्हणतो बोलण्यामध्ये अडखळता येऊन चेहरा वाकडा होणे, चेहऱ्याच्या जे स्नायू असतात त्याच्यामध्ये पॅरालिसिस होणे, हे सगळं होतं. तर मग
ज्या काही आपण मेंदूचे काम करणारे जे पेशी आहेत त्यांचं काम थांबल्यानंतर आपल्या बॉडीचा कुठला ना कुठला पार्ट अफेक्ट होतो. पण साधारणतः आपण असं बघतो की उजव्या बाजूचा हात पाय गेला, डाव्या बाजूचा हात पाय गेला, वाणीमध्ये काहीतरी बोलताना फरक पडतो, या गोष्टी होणे, या गोष्टींना, या सगळ्यांचा जो समावेश आहे हा पक्षाघात ही एक मोठी संकल्पना आहे, हा डिसीज आहे, त्याच्यामध्ये होते. बरोबर आहे. आता सरांनी पक्षाघात म्हणजे काय या संदर्भात अगदी सोप्या आणि साध्या सरळ भाषेत सांगितलं आहे. सर, पक्षाघात काय असतो आता सांगितलं, पण तो होतो कशामुळे नेमका, म्हणजे काय कारण असते? तर पक्षाघाताची आपण तसं बघायला गेलं तर खूप सारी कारणं आहेत, पण आता आपण म्हणजे सगळ्या लोकांना समजेल अशा भाषेमध्ये सांगायचं झालं तर जसं आपण हार्ट अटॅक ही संकल्पना सगळ्यांना माहिती आहे, पण तसंच हार्ट अटॅकचा अर्थ असतो की हृदयाला रक्तपुरवठा कमी होणं, ज्याला आपण म्हणतो ब्लॉकेजेस आहेत असं जे आहे. तसंच मेंदूलाही रक्तपुरवठा 2 मोठ्या रक्तवाहिन्या करत असतात. तर मेंदूच्या रक्तपुरवठ्यामध्ये कमी होणं, जसं हार्टला ब्लॉकेज होतं तसंच मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या नसांमध्ये ब्लॉकेजेस होऊन जर रक्तपुरवठा कमी झाला किंवा मेदाच्या गाठी ज्या असतात किंवा आपण रक्ताच्या गाठी म्हणतो त्या जाऊन ज्या छोट्या छोट्या रक्तवाहिन्या असतात मेंदूतल्या त्या ब्लॉक करतात, त्याच्यामुळे रक्तपुरवठा बंद होतो मेंदूचा. तर मग ते रक्तपुरवठा बंद होणं हे एक प्रमुख कारण आहे. आणि दुसरं जे कमी प्रमाणात आढळलं जातं ते कारण आहे की रक्तस्राव, ज्याला आपण म्हणतो की ब्लड प्रेशर, उच्च रक्तदाब होऊन ज्या मेंदूतली एखादी नस आहे किंवा धमनी म्हणतो आपण त्याला, ती फुटून रक्तस्राव होतो. मग त्यामुळे रक्तस्राव झाल्यानंतरही पक्षाघात होऊ शकतो. तर ही 2 प्रमुख कारण आहेत, एक रक्तप्रवाह कमी झाल्यानं आणि दुसरा म्हणजे उच्च रक्तदाब होऊन अति रक्तस्राव झाल्यानं. हे 2 प्रमुख कारणं आहेत की त्यांनी पक्षाघात होतो. बरोबर. अत्यंत आपण जर याच्याकडं खरंच वेळीच लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे, कारण आत्ताच आपली चर्चा झाल्याप्रमाणे पक्षाघात हा खरं तर गंभीर असा एक आजार आहे, गंभीर अशी व्याधी आहे. आणि एखादा चालता बोलता माणूस अचानक याला सामोरं गेल्यावर त्याचे मोठे गंभीर परिणाम त्याला होतात, त्याच्या कुटुंबियांना भोगावे लागतात आणि त्यामुळं त्याची पुढची एकूणच संपूर्ण अशी जीवनशैली बदलून जाते. सर, मला सांगा की पक्षाघात नेमकं कशामुळे होतं, आपण आता सांगितलं, याची लक्षणं आपण नेमकी काय सांगाल, कशी ओळखावीत? हा म्हणजे खूप तसा महत्त्वाचा प्रश्न आहे की आपण आधीच वेळेतच त्या लक्षणांवर जर म्हणजे त्याला खूप ओळखून आपण योग्य वेळेमध्ये जर मेडिकल ट्रीटमेंट घेतली किंवा डॉक्टरांना आपण भेटून ते दाखवलं आणि काय प्रॉब्लेम आहे हे सॉर्ट केलं तर पुढचे जे गंभीर परिणाम होणार आहेत ते आपण वाचवू शकतो. तर याच्यामध्ये लक्षणे दिसताना काय होतं की सुरुवातीला रक्तपुरवठा अचानक थांबत नाही, सुरुवातीला थोड्या वेळापुरता कमी होतो किंवा तुम्ही चालताना बोलताना जेव्हा एकदम उभे राहता तेव्हा थोड्या वेळापुरता कमी होतं, मग तेव्हा डोळ्यासमोर म्हणजे अंधार येऊन चक्कर आल्यासारखं वाटतं. तर चक्कर येणे हे सगळ्यात आधीचं लक्षण आहे पहिलं. तर मग कुठलंही चक्कर येतं, मग चक्कर येण्याचे पण खूप कारणं असतात, कधी साखर कमी होतं, उच्च रक्तदाब होतो, पण कुठल्याच ही चक्कर पक्षाघातामध्ये पुढे जाऊन होणार नाही असं आपण सांगू शकत नाही. तर चक्कर येणं हे अजिबात दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. किंवा थोड्या वेळापुरतं आपल्याला हातापायामध्ये मुंग्या येतात एका साईडला, हाताची पायाची ताकद कमी वाटते किंवा बोलण्यामध्ये तोतरेपणा येणं, जीभ अडखळणं किंवा चेहऱ्याच्या हास्यामध्ये स्माईल आपण जे म्हणतो ते हास्य वेडवाकडं होणं किंवा एक बाजू चेहऱ्याची हालचाल कमी होणं, ह्या गोष्टींपैकी थोड्या वेळासाठी त्या होऊन परत त्या नॉर्मल होतात. पक्षाघाताची सुरुवात अशी होते. तर आपण हे जे थोड्या वेळापुरतं होऊन जे नॉर्मल होतं ते आपण नंतर विसरून जातो. आपण ते न विसरता त्याचं योग्य ते म्हणजे निदान करून घेऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याचा इलाज केला पाहिजे, त्याच्याकडे दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. मग आपण पुढं जे होणारं आहे की पक्षाघाताचा जो सिव्हिअर अटॅक होणार आहे आपण त्याच्यापासून स्वतःला वाचवू शकतो. आता आपण म्हणलात की याच्याकडे दुर्लक्ष करणं हे महागात पडतं, तर खरंच म्हणजे पक्षाघाताकडे तितकं गांभीर्यानं आपण पाहिलं पाहिजेत का, म्हणजे काय वाटतं? हा म्हणजे मुद्दा असा आहे की सध्या सगळ्यात जास्त मृत्यू आपण म्हणलं कशाने होतो तर सगळ्यांना माहिती की हार्ट अटॅकने सगळ्यात जास्त मृत्यू होतो. तर त्याच्यानंतरचा दुसरा सगळ्यात कॉमन कुठला अटॅक असेल तर हा पक्षाघात हा आहे. आणि हार्ट अटॅक आणि पक्षाघातामध्ये मी तर म्हणेल, आता मी म्हणजे मेंदूशी रिलेटेड मी अभ्यास केला याच्यामुळे म्हणा, आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हार्ट अटॅकमध्ये तो असा होतो की स्टेंटिंग करून किंवा अँजिओप्लास्टी झाल्यानंतर
त्याचं शरीर आणि हे सगळं नॉर्मल होतं. नॉर्मल होतं, हां, बरोबर. तर मग पक्षाघातामध्ये मेंदू हा असा अवयव आहे की त्याचे खूप सेन्सिटिव्ह आहे. त्याच्यामध्ये थोडं जरी मेंदूमध्ये इजा झाली तर ती लवकर भरून येत नाही. त्याला वर्ष लागतात, 6 महिने, वर्ष, 1.5 वर्ष लागतात आणि पहिल्यासारखं होईल का नाही हे सांगू सांगता शकत येत नाही. नाही. हां. हे खूप हे फार महत्त्वाचं आहे. महत्त्वाचं. तर पक्षाघात झाल्यानंतर माणसाच्या हातापायाची ताकद गेली किंवा डाव्या बाजूचा मेंदू जर त्याच्यामध्ये पक्षाघातामध्ये जर असेल, डाव्या बाजूचा झाला असेल तर त्यामध्ये माणसाची वाणी आणि स्मरणशक्ती पण जाते. बरं. आणि ती परत येण्यासाठी 6 महिने, वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष झाल्यानंतरही खूप केसेसमध्ये ती पूर्ण पहिल्यासारखं होत नाही. हां, तर मग त्यामध्ये माणसाचं जे आपण काम करत असतो, कोणी काम करणारा, कमवून देणारा माणूस असतो घरात किंवा एखादी गृहिणी असते, ती घरच्यांसाठी काम करत असते, बरोबर. तिचं ते काम तर लॉस होतंच, ते पण खूप लाँग टर्मसाठी, म्हणजे खूप मोठ्या काळासाठी ते आपलं काम करू शकत नाहीत. दुसरी गोष्ट अशी की ते डिपेंडंट होतात. म्हणजे एक माणूस त्यांच्यासाठी घरामध्ये त्यांच्या आजारातून पूर्णपणे बरं होऊस तर त्यांच्याकडे लक्ष द्यायला लागतं. तर मग हे कसं पूर्ण फॅमिलीवर हा, म्हणजे एका पूर्ण कुटुंबावर आघात आहे पक्षाघात हा. आणि त्या माणसासाठी तर आहेच, पण बाकीच्या लोकांसाठी पण तो एक मोठा आघात आहे. म्हणून त्याकडं जास्त लक्ष देणं हे गरजेचं आहे असं मला वाटतं. साधारण याच्यामध्ये काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे, आत्ताच आपण म्हटलेलं आहे. तर नेमकी रुग्णांनी या संदर्भात काय काळजी घेतली पाहिजे? म्हणजे याच्यामध्ये मी जसं म्हणलं की जी सुरुवातीची जी लक्षणं आहेत की चक्कर येणं, डोळ्यासमोर अंधार आल्यासारखं होणं किंवा तात्पुरतं थोड्या वेळासाठी हातापायाची ताकद जाणं, वाणीमध्ये बदल येणं किंवा वाणी अडखळणं, या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नये. आणि दुसरं महत्त्वाचं कारण, जसं आपण हार्ट अटॅकमध्ये बघतो तसंच पक्षाघातासाठी पण जे रक्तपुरवठा मेंदूला कमी होतो त्याच्या कारणांमध्ये व्यसन हे खूप महत्त्वाचं कारण. तर मेनली आपण म्हणतो पुरुषांमध्ये तंबाखू आणि सिगरेट म्हणा किंवा स्मोकिंग, बिडी म्हणा, आणि दारूचं जे व्यसन आहे, हे पण खूप मोठ्या प्रमाणात 30 ते 40% प्रमाणामध्ये पुरुषांमध्ये आढळणाऱ्या पक्षाघातामध्ये ही प्रमुख कारणे आहेत. तर त्यांपासून आपण दूर राहणे किंवा व्यसनाचं रूपांतर, त्या सवयींचं व्यसनामध्ये रूपांतर होऊ नये याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. तर आणि जी सुरुवातीची लक्षणं आहेत त्याकडे दुर्लक्ष न करता आपण जे टेस्ट करून घेणार आहे, ज्याबद्दल आपण आता पुढे बोलू की कुठल्या टेस्ट आहेत, काय आहेत, तर ते करून घेणं खूप गरजेचं आहे. बरोबर, नक्कीच आहे. खरंच आहे की एखादा मोठा आजार जेव्हा होतो तो लागलीच होत नाही, त्याची काहीतरी सुरुवातीची लक्षणं आपल्याला हा आजार दाखवत असतो किंवा दिसतात, पण आपण ते इझिली घेतो, सहजपणे घेतो, अरे काहीतरी असेल. आता सर म्हणल्याप्रमाणे चक्कर हे एक त्याचं प्रमुख लक्षण आहे. तर आपण बऱ्याच वेळा म्हणतो की नाही, आज मी जेवलो नसेल किंवा थोडाफार अशक्तपणा असेल आणि आपण दुर्लक्ष करतो. कोणताही आजार असेल त्याचे स्टेप पहिली ही आपल्याला तो आजार दाखवून जातो आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर त्याचे गंभीर स्वरूप, गंभीर परिणाम हे पुढे होतात आणि नेमकं हाच दुर्लक्षपणा आपल्याला पुढं जाऊन मोठ्या आजाराला सामोरं जावं लागतं आणि त्याचे परिणाम आता सर म्हटल्याप्रमाणे त्या कुटुंबावर होतात, त्या रुग्णावर होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यसनाधीनता अलीकडे जी वाढली आहे ते एक गंभीर स्वरूपाचे आहे आणि व्यसनाधीनतेमुळं अनेक रोग आपल्याला जडतात. आणि नेमकं आपण काय होतं, जाऊ दे, सहज एखादी सवय लागते आणि त्याचं त्या सवयीचं व्यसनात रूपांतर होतं आणि नेमकं हेच व्यसन आपल्याला एका मोठ्या आजाराला सामोरं जाण्यास कारणीभूत ठरतं. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे व्यसन हे टाळणं अत्यंत गरजेचं आहे किंवा जी तुमची प्रामुख्यानं लक्षणं जी प्रारंभी दिसतात तर त्या संदर्भात काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे, असं आत्ता आपण चर्चेतून दिसून आलं. सर, असं एक आपण पाहतो की ज्यावेळी एखादा रुग्णाला पॅरालिसिस होतो किंवा त्याला पक्षाघात होतो तेव्हा त्याला कांदा नाकाला लावला जातो किंवा एखादी लोखंडी वस्तू हातात दिली जाते किंवा एखाद्या विशिष्ट गोष्टीचा वास दिला जातो. तर हे कितपत योग्य आहे? म्हणजे नाही, या सगळ्या आपण म्हणू शकतो की या सगळ्या गोष्टी कसं असतं की माणसाला समोर होताना काहीतरी दिसतंय आणि आपण त्याबद्दल काही करू शकत नाहीये, ही जी त्याच्या मनातली जी गोष्ट असते की आपण काहीतरी करावं, यातून ते सुरू झालेलं असतं. आणि बऱ्याचदा मी जसं म्हणलं की सुरुवातीला हे तात्पुरत्या स्वरूपात होतं, माणसाला चक्कर आली की थोड्या वेळाने उठतो आपोआप, पण ते तसं केल्याने तो उठला, हा मग समज त्या लोकांमध्ये ज्यांनी केलं त्यांनी होतं आणि मग ते लोक असं पसरवत राहतात. असं वास दिल्याने किंवा कांदा हुंगल्याने असं काही फरक पडत नाही. हे सगळे गैरसमज आहेत. हे असं म्हणजे नाही करायला पाहिजे. आपण डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे प्रत्येक गोष्टी.
म्हणजे याच्यात काही तशा म्हणजे परंपरेप्रमाणे किंवा रूढी परंपरेप्रमाणे काही गोष्टी आता सर म्हणल्याप्रमाणे त्या काही पसरत जातात की बाबा आणि तात्पुरत्या स्वरूपात तो रुग्ण बरा झाला की नाही याच्यामुळं बरा झाला असं याच्यामुळे बरा म्हटलं झाला, जातं आणि असं ते समजवतं. ती संकल्पना रूढ होते. पण तसं न करता तातडीनं आपण संबंधित वैद्यकीय अधिकारी असतील किंवा डॉक्टर्स असतील यांच्याशी संपर्क साधणं हे अत्यंत गरजेचं आहे. सर, पक्षाघाताची कारणं लक्षणं आता सगळी आपण पाहिली, काळजी काय घ्यावी हे पाहिले. सर, याच्यावर साधारण कोणकोणत्या उपचार पद्धती सध्या आपल्याकडे अवेलेबल आहेत किंवा तर या पक्षाघात हा आपण जसं म्हणतो की म्हणजे हार्ट अटॅक आणि पक्षाघात हे दोन्हीही एकाच नाण्याच्या दोन बाजू बाजू असल्यासारख्या आहेत. की हार्टला रक्तपुरवठा कमी होणे झालं तर हार्ट अटॅक येतो, तसं पक्षाघात कसं आहे, मेंदूला रक्तपुरवठा कमी झाला, ब्लिडिंग झाली तर पक्षाघात होतो. तर पूर्वी याच्यामध्ये ह्या ट्रीटमेंटमध्ये पक्षाघाताचे जे उपचार आहेत त्याच्यामध्ये मागील 3 ते 4 वर्षामध्ये खूप बदल झाले. हां, तर याच्यात आपल्याकडे सध्या जे उपचार जे पूर्वापार चालत आलेली पद्धत आहे मागच्या 8 ते 10 वर्षापासून ती अशी आहे की रक्ताची गुठळी तयार होऊन किंवा रक्तप्रवाहाची जी धमनी असते घेऊन जाणारी ती छोटी झाल्यामुळे, ब्लॉकेजेस झाल्यामुळे पक्षाघात होतो. बरोबर. तर असे इंजेक्शन्स असतात की जे रक्ताची गाठ विरघळवतात. बरोबर. ज्याला असे इंजेक्शन्स असतात तर ते आपण देऊ शकतो, पण त्याला एक टाइम लिमिट आहे, त्याला एक खूपच कमी वेळेत आहे. तर समजा पक्षाघात ज्याला सुरू होतो त्याच्यानंतर 4.5 ते 5 तासाच्या आत तो व्यक्ती दवाखान्यात आला तरच ते रक्त विरघळायचं जे इंजेक्शन असतं ते देता येतं, उपयोगी होतं. हां, तर मग ती जो आपल्याकडे वेळ मिळालेला आहे, खूप प्रगत तंत्रज्ञान झाल्यानंतरही तो आपण वाढवू शकलेलो नाही मागच्या 2 ते 3 वर्षांपर्यंत. पण सध्या झालं कसं आहे की जसं आपण हार्टमध्ये डायरेक्ट जाऊन बलून अँजिओप्लास्टी करतो की जी रक्तवाहिनी आपण मोठी करतो, तेच उपचार मेंदूमध्ये सुद्धा आता डेव्हलप झालेले आहेत. तर मागील हे फक्त 2 ते 3 वर्षांमध्ये झालेले आहेत आणि भारतामध्ये मागील 1 वर्षापासून वगैरे हे सुरू झालेलं आहे. तर तसंच आपण तर त्यामध्ये झालंय काय की वेळेचं जे बंधन आपल्यावर होतं 4.5 ते 5 तास, ते हे जे आपण अँजिओप्लास्टी आणि स्टेंटिंग जे आपण पक्षाघातासाठी पण करू शकतो आणि ते जे रक्त विरघळण्याचं इंजेक्शनचं जे टाइम लिमिट आहे ते आपण 16 ते 18 तासापर्यंत ते एक्सटेंड झालेलं आहे. बरोबर. म्हणजे आपण जे इंजेक्शन नसातून देऊ शकतो ते फक्त 5 तासापर्यंत. मग समजा एखाद्या गावामध्ये एखादा रुग्ण असेल, त्याला त्या सेंटरपर्यंत पोहोचेस तर 5 तास ही तसं पाहिलं तर खूपच कमी वेळ जाईल की सगळं ॲम्ब्युलन्समधून येणं, अरेंज करणं या गोष्टी. तर सध्याच्या घडीला आपण ते 16 ते 18 तासापर्यंत रक्तवाहिन्यांच्या मधून जाऊन आपण तो ब्लॉक काढू शकतो. आणि जसं हार्टमध्ये आपण म्हणतो की स्टेंटिंग करता येतं, अँजिओप्लास्टी करता येते, तसं मेंदूच्या रक्तवाहिनीची अँजिओप्लास्टी आणि स्टेंटिंग सध्या उपलब्ध आहे. म्हणजे ही नवीन उपचार पद्धती आहे आणि ती पण म्हणजे सोलापूरसारख्या शहरांमध्ये पण सध्या उपलब्ध आहे. आणि आपण यशोधरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणा किंवा अजून 1-2 हॉस्पिटल असतील तिथे आपण ही करू शकतो. तर आपण त्या टाइम विंडोला तर बीट केलंच आहे. आणि दुसरं म्हणजे जे ब्लॉकेजेस खूप म्हणजे काय म्हणतात, गाठी ह्या खूप कडक असतात जे विरघळत नाहीत, त्यामध्ये पण ही उपचार पद्धती यशस्वी होते, लागू पडते. हां, तर मग आपण 16 ते 18 तासांमध्ये जर योग्य सेंटरला पोहोचलो आणि ती ट्रीटमेंट आपण करून घेतली तर ताकद लवकर वापस येण्याची आणि जे पुढचे गंभीर परिणाम आहेत होणारे आहेत ते आपण टाळू शकतो. म्हणजे हे फायदे म्हणायचे त्याचे? हो, हे फायदे आहेत. बरोबर. मग साधारण ही पद्धत जी नवीन उपचार पद्धती आहे ती केव्हापासून म्हणजे सुरू झाली? साधारण ती भारतामध्ये साधारणतः 1 वर्षापासून आहे, पण पुणे मुंबईसारख्या ठिकाणी ती होतीये. सोलापूरमध्ये हार्डली मला वाटतं की 3 ते 6 महिने झाले असतील. काही डॉक्टर ते पण 1-2 आहेत. आता मी त्यामध्ये 3 वर्ष प्रशिक्षण घेतलेलं आहे, त्याच्यामुळं आपण ते इथे यशोधरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आपण ते उपलब्ध करून देतो. यशोधरा सुपर मल्टी स्पेशालिटी जे हॉस्पिटल आहे त्याच्यात आपण पाहतोय की अद्ययावत अशा सुविधा आहेत, अद्ययावत तंत्रज्ञान आहे. मग कोणताही रोग असो त्यावरच्या ज्या नवीन ज्या काही उपचार पद्धती आहेत त्या या ठिकाणी उपलब्ध आहेत, ज्याचा फायदा आपल्या सोलापूर जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातल्या विविध भागातील असतील. आज आपला शेजारचं कर्नाटक राज्य आहे, आंध्र आहे, त्या भागातील रुग्णांना देखील होतो आहे. आणि अत्यंत चांगल्या सुविधा, अत्यंत चांगलं तंत्रज्ञान, अत्यंत चांगलं उपचार पद्धती कमी खर्चात कशा रुग्णांना उपलब्ध करून देता येतील याकडं सातत्यानं यशोधरा हॉस्पिटलचं लक्ष लागून राहिलेलं असतं. आणि तसा ते प्रयत्न करतात, त्यासाठी वेगवेगळे कॅम्प घेतात ज्याला आपण शिबिरं म्हणतो. आणि या शिबिराचा फायदा रुग्णांना कसा होईल यासाठी देखील
यशोधर हॉस्पिटल तेथील तज्ज्ञ डॉक्टर्स हे सातत्यानं प्रयत्नशील असतात आणि ज्याचा निश्चितच एक चांगला लाभ सर्व रुग्णांना होतो आहे. सर, आत्ताच आपण यातील उपचार पद्धती सांगितली, नवीन उपचार पद्धतीचे फायदे देखील सांगितले. तर याच्यात आणखी एक असतं की हाय रिस्क एक म्हटलं जातं. हो हो. तर ते हाय रिस्क म्हणजे काय आणि त्याची साधारण लक्षणं काय असतात? म्हणजे तर याच्यामध्ये हाय रिस्क केसेस ह्या आपण याच्यासाठी काढतो की पुढे होणारा जे नुकसान आहे किंवा अशी कोणती लोकं आहेत किंवा म्हणजे एक ग्रुप अशा लोकांचा कोणता आहे की त्यांच्यामध्ये पक्षाघात होण्याची शक्यता फार जास्त आहे. अशा लोकांमध्ये आपण त्यांना टार्गेट करून त्या लोकांकडे जास्त लक्ष देऊन त्यांची जास्त काळजी घेऊन आपण ते टाळू शकतो. तर यामध्ये हाय रिस्क केसेस कोणत्या कोणत्या असतात? तर ज्यांच्यामध्ये फॅमिली हिस्ट्री आहे, म्हणजे ज्यांच्या कुटुंबामध्ये आई वडील आत्या म्हणा किंवा जे फर्स्ट ब्लड रिलेटिव्ज आहेत, रक्ताचे नाते असलेले जे आहेत, त्यांच्यामध्ये जर स्ट्रोक कमी वयांमध्ये झालेला असेल, पक्षाघात कमी वयामध्ये झालेला असेल, तर अशा लोकांमध्ये पक्षाघात होण्याचे खूप जास्त शक्यता असते. दुसरे आहेत की जे लोक थोडंफार का होईना व्यसन ज्यांना आहे, म्हणजे स्मोकिंग करणारे म्हणा किंवा तंबाखू खाणारे म्हणा जे आहेत, त्यांच्यामध्ये पण पक्षाघाताचा हा धोका जास्त असतो. आणि सध्या एक स्क्रीनिंग टेस्ट म्हणल्यासारखं आहे की जसं आपण म्हणजे अँजिओग्राफी करतो तर तसं मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या कशा आहेत, 100% आहेत का 10% ब्लॉकेजेस आहेत, हे आपण फक्त साध्या सोनोग्राफीच्या मशीनवर जी नवीन मशीन आहेत त्यामध्ये आपण ते ओळखू शकतो. आणि ती टेस्ट खूप महाग नाही. सोनोग्राफीला जितके पैसे लागतात तेवढ्या ह्याच्यामध्ये ती टेस्ट होती. तर त्या हाय रिस्क केसेसमध्ये जे लोक आहेत त्यांची आपण ही टेस्ट सोनोग्राफी जी आहे ती करून आपण त्यांना सांगू शकतो की तुम्हाला एवढे % तुमचा रक्त पुरवठा ब्लॉक झालेला आहे, मग तुम्हाला ही काळजी घ्यावी लागेल. हे आपण खूप आधी ओळखू शकतो आणि ते पण खूप कमी पैशांमध्ये. जे पोटाच्या सोनोग्राफीसाठी पैसे लागतात त्याच पैशांमध्ये आपण हे ओळखू शकतो. तर त्या लोकांसाठी आपण ही टेस्ट तर सगळ्यांना केली पाहिजे. साधारण याच्यात आणखी कोणकोणत्या रुग्णाचा समावेश होतो हाय रिस्कमध्ये? जसं हाय रिस्कमध्ये ज्या लोकांना हार्ट अटॅक आलेला आहे त्या लोकांमध्ये ही पक्षाघात होण्याचा जास्त धोका असतो. मेदाचं प्रमाण ज्यांच्या खाण्यामध्ये जास्त आहे किंवा जे खूप ओव्हरवेट आहे, ज्यांचं वजन खूप जास्त आहे, अशा लोकांमध्ये सुद्धा पक्षाघाताचा खूप जास्त धोका आहे. मग हाय बीपी ज्यांना आहे तो? हो, उच्च रक्तदाब म्हणा, ज्यांचा हार्ट डिसीज आहे म्हणजे ब्लड प्रेशर असतं, जे किडनीचे पेशंट्स आहेत, ज्याला आपण म्हणतो की किडनीज फेल होत आहेत किंवा डायलिसिसवर आहेत. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे मधुमेह ज्या लोकांमध्ये आहे त्या लोकांमध्ये आपण ही टेस्ट रुटीनली केली पाहिजे. सर, खरं पाहिलं तर पूर्वी हे प्रमाण तितकं नव्हतं, अलीकडे हे जरा चिंताजनक दिसतंय. काय सांगाल नेमकं? यामध्ये खाण्याच्या बदललेल्या सवयी, कामाचा ताण आणि काय म्हणता येईल की जे फास्ट फूड, जंक फूड आपण म्हणतो त्यामध्ये ट्रान्स फॅट्स खूप असतात. आणि आपण घरचं जे तूप म्हणतो त्याच्यामध्ये फरक हा असतो की तुम्ही पाव किलो घरचं तूप खा आणि 100 ग्रॅम ते ट्रान्स फॅट खा, तर ते 100 ग्रॅम ट्रान्स फॅट जे तुम्ही खाता ते जास्त धोकादायक आहे. ते रक्तवाहिन्यांमध्ये जाऊन साठतं आणि ब्लॉकेजेस तयार करतं. तर ते हे मेन कारण आहे. आणि बदललेलं वर्क एन्व्हायरमेंट म्हणा की जे कामाचा ताण आहे, 10-10, 12-12 तास कॉम्प्युटर समोर बसून, लॅपटॉप बसून जे काम करावं लागतं, हे सगळ्या गोष्टींमुळं पक्षाघाताचं प्रमाण आणि मेंदूच्या रक्तवाहिन्यातले ब्लॉकेजेस होण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. सर, आपण पाहत होतो की पूर्वी एक ठराविक एज लिमिट नंतर हा आजार होत होता. अलीकडे थोडंसं तरुणांमध्ये पण दिसतं, म्हणजे 40च्या अलीकडे सुद्धा काही असे केसेस पाहतो आपण. म्हणजे काय सांगाल नेमकं याच्या संदर्भात? 40च्या अलीकडे होण्याची जी काही कारणं त्याच्यामधली आपण सांगू शकतो की व्यसन हे एक असं कारण आहे की स्मोकिंग सध्या कसं फॅशनसारखं कॉलेजेसमध्ये यूज होतं. स्मोकिंग हे बऱ्याच प्रमाणात लोकांना वाटतं की एक डॅशिंग पर्सनॅलिटीसाठी वगैरे असं काही गैरसमज आहेत. मग ते मुलं त्यांचे परत जंक फूड मी म्हटलं तसं कोल्ड ड्रिंक्स, जंक फूड आणि स्ट्रेस जो आहे तो एक आहे. आणि दुसरं असं एक ह्याच्यामध्ये बघितलं आहे की कोविड ज्या लोकांमध्ये झाला तर त्यामध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्याचं प्रमाण हे खूप जास्त आहे. मग त्याच्यामुळे दोन्हीही रोग, तुम्ही हार्ट अटॅक म्हणा किंवा पक्षाघात म्हणा, याचं प्रमाण जनरल पब्लिकमध्ये किंवा यंग पीपलमध्ये वाढलेलं आहे. मग याचं कारण म्हणजे शास्त्रज्ञ शोधतायत, अजून पण ते क्लिअर नाही झालेलं. बाहेर आलोय आफ्टर कोविड. बरोबर आहे. तर मग ते अजून चालू आहे, पण एवढं आहे नक्की की वाढलेलं आहे प्रमाण. सर, आता हे जे काही नवीन उपचार पद्धती याच्यामध्ये आलेल्या आहेत ज्याचा फायदा रुग्णांना होतोय,
तर साधारण कोणकोणत्या रुग्णांना, कुठल्या प्रकारच्या रुग्णांना याचा फायदा होतो हां. नवीन उपचार पद्धती? हो हो. तर ही नवीन उपचार पद्धती जी आहे, आपण त्याला काय म्हणतो, एंडोव्हेस्क्युलर इंटरव्हेन्शन म्हणतो, किंवा आपण अँजिओप्लास्टी किंवा स्टेंटिंग असं पण आपण म्हणू शकतो. फक्त अँजिओप्लास्टी स्टेंटिंग मेंदूच्या रक्तवाहिनीची. तर ह्या नवीन उपचार पद्धतीचा फायदा त्या लोकांना आहे की ज्यांच्यामध्ये एकतर आधीचेच ब्लॉकेजेस आहेत, हे आपण स्क्रीनिंग टेस्ट बघितली, जी सोनोग्राफी आपण म्हणतो मानेची, त्यामध्ये ज्या लोकांना 50 ते 60% जास्त ब्लॉकेजेस आहेत, त्यांना पुढे ते ब्लॉकेजेस वाढून पक्षाघात होऊ नये म्हणून आपण त्यांना आधीच अँजिओप्लास्टी आणि स्टेंटिंग करून ते पूर्णपणे अवॉइड करू शकतो, आपण ते टाळू शकतो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ज्यांना पक्षाघात ऑलरेडी झालेला आहे, म्हणजे पक्षाघाताचा हाताची पायाची ताकद गेलेली आहे, ते कुठेतरी पेरिफेरीला सेंटरला त्यांनी ते औषध, जे रक्त पातळ व्हायचं औषध आहे, ते त्यांना भेटू शकलं नाही 4 ते 5 तासाच्या मध्ये, ते पोहोचले नाही म्हणून, किंवा ज्यांना ते भेटलेलं आहे पण ते हायर सेंटरला आलेत, जसं की म्हणजे सोलापूर म्हणा, पुणे, मुंबईसारख्या ठिकाणी आहेत, वेळेत पोहोचले जिथं एंडोव्हेस्क्युलर ही ट्रीटमेंट अवेलेबल आहे, तर त्यांच्यासाठी आपण 16 ते 18 तासापर्यंत जरी ते आले तरी पण आपण ते एंडोव्हेस्क्युलर म्हणजे धमनीच्या मध्ये जाऊन आपण ते ब्लॉकेजेस काढू शकतो आणि स्टेंट टाकू शकतो. आणि मग रक्तप्रवाह जो थांबलेला असतो तो पूर्ववत होऊन ताकद यायला, पक्षाघातातून बरं व्हायला खूप मदत होते. साधारण सर, हे सगळे काही नवीन उपचार पद्धती आहे, ही उपचार पद्धती घेतल्यानंतर साधारण किती दिवसाने रुग्ण बरा होतो किंवा तो व्यवस्थितपणे रुटीनमध्ये येऊ शकतो? जर रक्तपुरवठा आपण म्हटलं की ज्यांच्या आपण मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस आहेत, जसं आपण म्हणतो 50 ते 60%, ते लोकांना तर ऑपरेशन नंतर लगेच 24 तासाच्या आतमध्ये त्यांचा रक्तपुरवठा 50 ते 60%वरून 80 ते 90%पर्यंत जसा आधी होता पूर्ववत तसा होऊ शकतो. हां. आणि दुसरं म्हणजे ज्यांना ऑलरेडी पॅरालिसिस झालेलं आहे, ते 18 ते 16 तासांमध्ये जर वेळेत पोहोचले तर जे नॉर्मली 6, 8, 9 महिने लागतात ऑपरेशन रिकव्हरी व्हायला स्ट्रोकमधून, ते त्यांना कमीत कमी 2 ते 3 आठवड्यामध्ये त्यांना त्यातून रिकवर होण्यामध्ये मदत होईल. साधारण आपण पाहतो की रुग्ण बरे होतात याच्या सगळ्या काही ट्रीटमेंट नंतर किंवा काही औषधोपचारानंतर, पण त्यांची जी एक चालण्याची शैली म्हणू किंवा जी बॉडी लँग्वेज म्हणू, त्याच्यात बऱ्यापैकी फरक दिसतो काही रुग्णांमध्ये, किंवा त्यांचं चालणं हे थोडंसं, किंवा तो जो हात आपला थोडासा हा असतो, म्हणजे ते कशामुळे साधारण काय? मेंदूच्या रक्तपेशींमध्ये आणि बाकी शरीराच्या रक्तपेशींमध्ये तोच एक मूलभूत फरक आहे. त्यामुळेच मी तुम्हाला आधी पण म्हणलं की याच्याकडे लक्ष देणं का गरजेचं आहे. तर मेंदूचा रक्तपुरवठा असा असतो की बाकी शरीरामध्ये किडनी म्हणा, किडनीला असं असतं की किडनीचा रक्तपुरवठा तुम्ही 5 ते 6 तासांपर्यंत थांबवू शकता. बरोबर. हां. तसं हार्टचा रक्तपुरवठा तुम्ही 4 ते 5 तासापर्यंत थांबवू शकता. लंग्सचा म्हणा, कुठल्याही अवयव घ्या, त्याचा कमीत कमी 2 तास 3 तास असाच सगळ्यांचा वेळ आहे की ते बिना रक्तपुरवठ्याचा पण तेवढं त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी, ॲबिलिटी असते की ते सर्वाईव्ह होऊ शकतात. पण मेंदू हा एक केवळ असा म्हणजे अवयव आहे आपल्या शरीरातला ज्याचा जो टाईम आहे तो 3 मिनिटांपेक्षा कमी आहे. अरे वा. हां. तर फक्त 3 मिनिटामध्ये जर तुम्ही रक्तपुरवठा सुरळीत पूर्वीसारखा केला तर मग त्याच्यामध्ये 100% रिकव्हरी आहे. त्याच्यामुळंच या अवयवाकडे जास्त लक्ष देण्याची का गरज आहे, त्याचं कारण आता हे तुम्हाला समजलं असेल. कारण ते मेंदूच्या ज्या पेशी असतात त्या खूप सेन्सिटिव्ह असतात आणि 3 मिनिटापेक्षा जास्त वेळ जर रक्तपुरवठा थांबला तर त्यामध्ये परमनंट डॅमेज येतं. तर मग ते जे डॅमेज पक्षाघातामध्ये आलेलं असतं तर ते पूर्ण पहिल्यासारखं होत नाही. म्हणजे समजा पक्षाघातामध्ये आपण समजूया की 100 पेशी मृत पावल्या, तर त्यातल्या 30 ते 40 फक्त पेशी तुम्ही नंतर ज्यावेळेस ताकद वापरली त्यावेळेस काम करत असतात. 60% ज्या असतात पेशी त्या निकामी असतात. त्यांमध्ये ताकद कधीच येत नाही किंवा त्या परत कधी जिवंत होत नाही. आणि मेंदू हा म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल सगळ्यांना ऐकून की मेंदू हा असा ऑर्गन आहे माणसाचा की 2 ते 3 वर्षांमध्ये आपल्या मेंदूत ज्या नंबरमध्ये पेशींची संख्या असते ती आयुष्याच्या शेवटपर्यंत कमी 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 होत जाते. तर मेंदू हा आपण ज्याला म्हणतो की ज्याच्यामध्ये पुनरुत्पादन होत नाही अशा प्रकारची पेशी असतात मेंदूमध्ये. त्यामुळं एक महत्त्वाचं कारण हे आहे की म्हणजे तिची रिकव्हरी होत नाही. बरोबर. नक्कीच नक्कीच. आपली चर्चा तर झालीच की मेंदू हा आपल्या अत्यंत किती महत्त्वाचा अवयव आहे आणि त्याचे काय परिणाम होऊ शकतात हे देखील आता आपण सरांनी सांगितलं. सर, एक असं आहे की लहानपणी समजा एखादा मेंदूला मार लागलेला असेल किंवा तो खेळता खेळता एखादा मुलगा पडला असेल तर त्याचे परिणाम हे काही दिवसांनी पुढं काही वर्षांनी जाणवतात.
तर तसा काही परिणाम या याच्यात जाणवतो का? किंवा लहानपणी जे काही मेंदूला डोक्याला लागलेलं असतं त्याचा परिणाम म्हणून सुद्धा पक्षाघात असं काही होऊ शकतो का? असं काही आहे नाही का? नाही तसं काही नाही आहे. काय होतं, लहानपणी मी जसं म्हटलं की 2 ते 3 वर्षांमध्ये आपल्या मेंदूंमध्ये जी पेशींची संख्या असते ती नंतर हळूहळू कमी होत जाते. परत नवीन पेशी बनत नाही. मग लहानपणी जे काही मार लागला असेल त्याच्यामध्ये समजा थोड्याफार पेशी त्यातल्या निकामी झाल्या असतील तर मग त्यामुळे पुढे पक्षाघात होऊ शकत नाही. बरं. त्यामुळे फक्त एवढंच होतं की त्या पेशींचं जे काम आहे ते आपल्याला नंतर भविष्यामध्ये तेवढं काम ते कमी दिसेल. म्हणजे काही मुलांमध्ये काय होतं की एखाद्या हाताची ताकद कमी असेल बरोबर. किंवा काही मुलांमध्ये आपण ज्याला म्हणतो की बुद्धिमत्ता इंटेलिजन्स आहे तर थोडंसं मतिमंद होणं असं होऊ शकतं. पण पक्षाघाताचं त्याच्यामध्ये नंतर रूपांतर होईल अशी शक्यता नसते. हे फार महत्त्वाचं आहे याच्यामध्ये की आपल्याला बऱ्याच जणांना वाटत असतं की लहानपणी त्याला एखादा मार लागलेला आहे, पडलेला आहे आणि त्याच्यामुळं पुढं कुठंतरी हे सगळं झालं का, असे देखील काही गैरसमज असतात. तर तसं काही नाही आहे. तर पक्षाघाताची कारणं काय, त्याची लक्षणं काय काळजी घेतली पाहिजेत, अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सरांनी सांगितलेलं आहे. सर, आपण यशोधरामध्ये अनेक केसेस हँडल केलेल्या आहेत आणि तिथे एक अद्ययावत तंत्रज्ञान देखील आहे. काय सांगाल नेमकं या संदर्भात आपण? या संदर्भात मी हे सांगू इच्छितो सगळ्यांना की पक्षाघातासारखे जे आपण लक्षणे तुम्ही ऐकली त्याकडे तुम्ही दुर्लक्ष न करता योग्यच वेळेमध्ये दाखवून त्याचं उपचार निदान केले पाहिजेत. आणि जी नवीन उपचार पद्धती आपल्याकडे जी उपलब्ध आहे यशोधरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आणि आता म्हणजे करणारे डॉक्टर्स जसं की मी त्यामध्ये प्रशिक्षण घेतलेलं आहे तर मी पण तिथे अवेलेबल आहे. तर ज्यांना म्हणजे असं होतं की पक्षाघात झालेला आहे आणि त्यांची इच्छा आहे की नवीन उपचार पद्धती मिळावी त्यांनी तिथे वेळेमध्ये जे आपण म्हटलं 16 ते 18 तासाच्या विंडोमध्ये वेळ वाया न घालवता यावं. आणि स्क्रीनिंग जे मी म्हणतो की हाय रिस्क ज्यांना असं वाटतं, जे आपण लिस्ट सांगितली की जे हाय रिस्क केसेस आहेत असं त्यांना वाटतं, त्यांनी ते मानेची जी सोनोग्राफीची तपासणी आहे ती ते नक्कीच करून घ्यायला हवी आणि किती ब्लॉकेजेस आहेत, काय आहेत ते समजेल आणि त्यानुसार आपण त्यांना उपचार देऊन ते पुढं होणारा धोका आपण टाळू शकतो. नक्कीच. यशोधरामध्ये ज्या काही अद्ययावत सुविधा आहेत, तंत्रज्ञान आहे, त्या माध्यमातून आपण कोणत्याही व्याधी असतील किंवा कोणतेही रोग असतील वेळेत जर आपण त्या ठिकाणी पोहोचलो आणि जर तिथं उपचार पद्धती लागली सुरू केली तर जे काही पुढचा मोठा धोका आहे तो टळू शकतो आणि एक चांगले अद्ययावत आणि दर्जेदार अशी उपचार पद्धती या ठिकाणी मिळू शकते असं आत्ताच सरांनी सांगितलेलं आहे. सर, एक जाता एक शेवटचा प्रश्न आहे या सगळ्या संदर्भात की आहार असेल किंवा व्यायाम असेल या संदर्भात पक्षाघाताच्या रुग्णांनी नेमकी काय काळजी घेतली पाहिजे? हा पण खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. जसं आहारामध्ये मी म्हटलं की सध्या जे पहिली गोष्ट आहे की व्यसनामध्ये तुम्ही जे काही असाल ते त्वरित बंद करणं हे तर पहिली गोष्ट आहे. त्याच्यानंतर खाण्यामध्ये जे आपण म्हणतो जंक फूड आहे, ज्याला की ट्रान्सफॅट आपण म्हणतो की बर्गर म्हणा, कोल्ड्रिंक्स म्हणा, याचं प्रमाण अत्यल्प असावं किंवा बंद. आता बंद करणं म्हटलं तर लोकांना म्हणजे वाटतं की काहीतरी बोलतात म्हणजे सहज शक्य नाही. मग आपण असं म्हणूया की अत्यल्प प्रमाणामध्ये खूप कमी ऑकेजनली घेतलं तर तुम्ही चालेल, पण शक्यतो बंद केलं तर खूप फायदा. आणि आहारामधलं 30 ते 40 वर्ष वयानंतर किंवा जे लोक हाय रिस्कमध्ये येतात, आपण बघितलं त्या लिस्टमध्ये कोण कोण आहे, त्या लोकांनी आहारामध्ये तेल तूप याचा वापर खूप कमी करणं, मीठ कमी खाणं हे खूप गरजेचं, सगळ्यात महत्त्वाचं, खूप महत्त्वाचं आहे. आणि जे काही तुमचे आजार आहेत म्हणजे आता कोणाला डायबिटीस असेल, कोणाला ब्लड प्रेशर आहे, हार्टचं काहीतरी झालेलं अँजिओप्लास्टी वगैरे, ते लोक हाय रिस्कमध्ये येतात पक्षाघातासाठी. तर त्यांनी त्या आजाराचं कंट्रोलमध्ये ठेवणं, त्या आजाराचा योग्य इलाज चालू ठेवणं आणि त्याला नियंत्रणात ठेवणं हे खूप गरजेचं आहे, अत्यंत गरजेचं आहे. हे जर सगळं केलं तर आपण हे करू शकतो. साधारण व्यायामासंदर्भात आपण काय सांगाल? व्यायामासंदर्भामध्ये जे लोक म्हणजे व्यायाम करू शकतात, ज्यांना काहीही बंधनं नाहीत, की जसं आपण म्हणतो की सांधेवात आहे, स्लिप डिस्क आहे, ज्यांना नाही आहे ते लोक रुटीनली जिममध्ये म्हणा किंवा घरी व्यायाम करू शकतात. त्यांनी खूप कॅलरीज बर्न होऊन जे आपलं रक्तातलं मेदाचं प्रमाण असतं ते कंट्रोलमध्ये राहतं. आणि जे लोक करू शकत नाहीत त्यांना माझा सल्ला आहे की कमीत कमी 15 मिनिट तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी कुठेही चाला. चालणं महत्त्वाचं. चालणं महत्त्वाचं.
बऱ्याच लोकांमध्ये असं होतं की डिस्कचा प्रॉब्लेम आहे, मला सांधेदुखी आहे, सांध्यामध्ये सूज आहे, मग व्यायाम नाही करू शकत, वजन नाही उचलू शकत. बरोबर. मग त्या लोकांना असा सल्ला देणं की व्यायाम करा हे चुकीचं हे आहे. चुकीचं. आपण त्याचा विचार केला पाहिजे की ते लोक ते करू शकतील की नाही. नक्की तर मग एवढं जरी केलं की 15 मिनिट सकाळी आणि 15 मिनिट संध्याकाळी तुम्ही फक्त चाललात तरीही ते खूप आहे. निश्चितच आज आजच्या या विशेष संवाद कार्यक्रमात डॉक्टर विपुल पाठक जे प्रसिद्ध न्यूरोसर्जन आहेत त्यांनी अत्यंत चांगली माहिती दिली. पक्षाघात ज्याला आपण पॅरालिसिस म्हणू, अर्धांगवायू म्हणू किंवा लकवा म्हणू, तो काय नेमका काय असतो, त्याची लक्षणं काय असतात, कशामुळे होतो आणि याच्यावर नेमके म्हणजे आपण काळजी काय घेतली पाहिजे, त्याच्यावर पूर्वीच्या उपचार पद्धती काय होत्या, आत्ता काय आहेत, नवीन टेक्नॉलॉजी याच्यात काय आली आहे आणि तुम्ही पूर्वी 5 ते 6 तासाच्या आत आलं नाही तर त्याचे गंभीर परिणाम होते, ते आता 16-17 तासांपर्यंत देखील आपण आलं तरी त्याच्यावर एक चांगले उपचार होऊ शकतात आणि आपण नवीन उपचार पद्धतीनं पुन्हा एकदा एक चांगल्या पद्धतीचं जीवन, चांगली पद्धतीची जीवनशैली आपण त्या पूर्वपदावर येऊ शकतो आणि त्यासाठी रुग्णांनी सहकार्य करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि निश्चितच यशोधरा सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये एक पक्षाघातासंदर्भात अत्यंत चांगल्या पद्धतीची सुविधा या ठिकाणी उपचार पद्धती उपलब्ध आहे आणि सरांसारखे एक अत्यंत तज्ज्ञ डॉक्टर ज्यांनी एक चांगल्या पद्धतीचं ट्रेनिंग घेतलेलं आहे, याच्यात एक त्यांनी कौशल्य प्राप्त केलेलं आहे, ज्याच्यात त्यांनी डीपली संशोधन केलेलं आहे आणि ते त्या ठिकाणी आहेत. तर त्यांच्या उपचार पद्धतीचा किंवा त्यांचा फायदा आपण चांगल्या पद्धतीने या ठिकाणी घेऊ शकतो आणि एक या रोगापासून लांब राहू शकतो किंवा जरी आपल्याला पक्षाघात झाला असेल तर त्याच्यातून देखील आपण कव्हर होऊन एक चांगली उपचार पद्धती घेऊन पुन्हा एकदा आपलं जीवन पूर्वपदावर आणू शकतो. सर, आपण या ठिकाणी आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि पक्षाघात म्हणजे काय या संदर्भात सविस्तर असं विवेचन केलात, ज्याचा निश्चितच लाभ सर्व रुग्णांना होईल. आपण आलात, आपण आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. धन्यवाद सर. थँक्यू.